हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळच्या 6:30 वाजल्यात. मी आणि स्नेहा चाललो होते स्विमिंग करायला. तर आम्ही खाली आलतो गार्डनला. मस्त असं सजवलेलं आहे. ही सजावट कशासाठी केलेली आहे ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. मी तर नंतर सांगणारच आहे, पण तुम्ही मला सांगायचं आहे कशासाठी ही सजावट केलेली आहे. बघूया ओळखले का नाही तुम्ही ती. हळूनी पडशील. तर बॉन्डी स्केटिंग खेळायला लागलाय. तो झालाय आणि तरी सुद्धा आम्हाला स्विमिंगला जायचंच आहे असं झालंय. स्नेहाला म्हणलं होतं की नको जायचं, तर स्नेहा म्हणते जाऊ दे आता जवळ आलोय आणि जाऊया. का तर खूप जास्त नाही, थोडा थोडा पाऊस आहे, पण इतका भारी वास सुटलाय मातीचा. खूप चांगला असा वास सुटलाय आणि असं वाटेल की सारखा सारखा वास घ्यावा. अरे असे पण मध्ये आडवीत घातले बघ ना. पावसामुळे ट्रॅफिक जाम झालं. मी तर काहीच नाही ट्रॅफिक. आपण पुण्याला गेलो याने पूर्ण आडवी घातली होती, बघितली ना कशी पुण्याला गेला ट्रॅफिक होती. झाल्या तर थोडे समोर नाही वाटते जास्त. तर का पाऊस चालू आहे तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गाड्या आल्यात, म्हणजे एवढी सगळी गर्दी आहे. बॅगीत असेल हे बघा. तर अर्धे निम्मे लोक गेले सुद्धा. कुठं आहे चावी? हां ठीक आहे. तर आता आम्ही घरी चाललोय आणि सचिनचा फोन आला होता की ते लवकर घरी गेल्यात आज, आणि पाऊस येत होता थोडासा मस्तपैकी. पाऊस म्हणला की आमच्या घरी भजे सगळ्यांना लागतात, पण आता बऱ्याच दिवसापासून मी भजे बनवले नव्हते. तर सचिन म्हणले मी अंडे शिजायला टाकलेत आणि मी अंड्याचे भजे बनवतो. तर आता गेल्या गेल्या अंड्याचे भजे खायला भेटते. तर चला आता जातो. आणि स्नेहाचं चालू झालं आहे की पाणीपुरी खाऊया जाताना, पण मी पैसे आणलेलेच नाहीत पाणीपुरीला. तर म्हणते आपण फोनपे करायला पप्पाला, चल पाणीपुरी खाऊ. मी तर खात नाही कधी पाणीपुरी, तुम्हाला माहीत असेल. बाहेरची पाणीपुरी कधी खात नाही, घरची खाते पण बाहेरची नाही खात. पण स्नेहाचं चालू झालं आहे पाणीपुरी खाऊया मग, आहे ना. आणि पाणीपुरी खायचं म्हणलं ना तर मग काय कंजूसपणा नसतं, पोट भरत नाही तोपर्यंत पाणीपुरी खायची. तर आता पाणीपुरी खायला थांबलो आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. माहीत नाही तर नंबर कधी येतोय. आणि हे बघा आणखीन नंबर आलेला नाही, तर बरेचसे लोक पुढे आहेत. आणखीन त्यांचा झाल्यानंतर स्नेहाचा नंबर येईल. तर आता गर्दी सगळी संपली आणि स्नेहा पाणीपुरी खायला लागली. आता पहिला ठेला बघितलाय मी, ज्याच्यावरती ना पाणीपुरी दिल्यानंतर रगड्यावरती पाण्यावरती सगळं प्लेट झाकल्यात. नाही तर काय होतंय, रस्त्याची सगळी धूळ उडती आणि सगळं काय उडत असते. पण पहिल्यांदा झाकलेलं दिसले मला. पण ज्या ती बास्केट दिसते ना छोटी, त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर सगळं काही ते उघडच आहे. बघितले ना माझ्या स्नेहाला किती असं हे आहे, चव आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकू टाकू खायला लागले. एका टायमाला खातो. हो ना, 2-2, 3-3 प्लेट खाताय. तुझ्यासारखे असले तर 2-3 प्लेट खाताय. पोरी तर खातातच. पोरांना काही नाही सांगू शकत, मग पण त्याचा पोरी तर बिझनेस तर होणारच आहे ना. मग हा होऊ दे की मग बिचारांना. हा ना. आम्ही नाही खाल्लं तर कोण खाईल? हा, त्यांचा बिझनेस करायचा आणि स्वतःची तब्येत खराब करायची खाऊन. हा ते बी खाता घरी जाऊन. आता लगे हा व्हायला लागला आहे ना. ते घरी जाऊन ते बी खातात. घरी जाऊन खात्यात. हा भूक लागली की इथं बी खातात एक एक बनवत. हा, आणि त्याच गोष्टी हाताने तुम्हाला विचारते. कोण थोडी मोठा खायचं. कुत्रा तुझा काढ. काय झालं मग कुत्रा असते. तर स्नेहा बॅग घेऊन पटापट गेली वरती. आणि आता आमचं असं ठरलंय की जर स्नेहाने पाणीपुरी जर बाहेर खाल्ली तर मी घरी बनवणार नाही. तर म्हणजे ठीक आहे,
मी महिन्यातून एकदा खाईल. आता बघूया ती किती पाळती. आता बघूया आता खरंच खाते का नाही महिन्यातून एकदा, किंवा बाहेर मी ती आणि मी जर बाहेर गेलो ना ती लगेच पाणीपुरी मागते खायला. बघूया आता काय होते. दम येते वरती चालतं ते येते आता. आणि सचिन आणलेला आहे ताडगोळा. इथं अंडे शिजवलेत आणि इथं भज्याचं बॅटर बनवायचं आलं. जाऊ दे आता बनवा, मी तळते भजी. बघण्याचं लवकर निघायला गेले. आणि ताडगोळा आम्ही आले इथं आल्यापासून एकदा पहिल्यांदाच खायला लागलो, का तर इथं भेटतच नव्हतं. आणि आता माहीत नाही सचिननं कुठून हुडकून काढलाय. जर इथं भेटला नसता ना तर आम्ही पुण्याहून ताडगोळा मागवणार होतो, पण आज त्यांना दिसलं. ठीक आहे ना, थोडंसं राहू देत. वेदला जेलीसारखं दिसतंय ना. ठीक आहे ना, दर खा अर्धी तू अर्धी नको मला. अगं थोडंसं खाऊन बघ ना. नको मला काय, घे घ्या पटकन. तर सचिन भजे बनवत होते, पण पप्पाचा फोन आला काहीतरी काम आहे या घरी म्हणून. तर सचिन आता तिकडे गेले, त्यासाठी मग मी बनवायला लागले त्यांची मस्तपैकी अशी. हा ना, पाऊस पडला ना मस्तपैकी आज. नाही पडला का? तर इकडं कुकरमध्ये भात ठेवलाय, इकडं भज्या व्हायला लागल्यात. बघितलं ना कशी जोराने उडते. असं अंड्याची भजी करताना आपली जोराने उडते, तर सांभाळून करायला लागते, नाही तर खूप जोराने पोळू शकते. तर इथं अंड्याचे भजे बनवून झालेत आणि उरलेल्या पिठामध्ये मी उभे कांदे कापून टाकले आणि एकदम मस्त असे कडक आता कांद्याचे भजे बनवायचे उभ्या कांद्याचे. बघितलं खूप जास्त पीठ टाकलेलं नाही मी आणि पाणी पण जास्त नाही टाकलेलं, जेणेकरून असे केले ना भजे तर ते कडक होतात. खेकडा भजी, खेकड्याच्या नांग्यासारखे भजे दिसतात आहे की नाही. कोण कोण याला खेकडा भजी म्हणते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही कांद्याचे भजे म्हणतो. तर मस्तपैकी अंड्याचे आणि कांद्याचे भजे तयार आहेत. तर चला सगळं जेवण नेऊन ठेवले तिथं हॉलमध्ये, तर आता जेवण करूया. तर बघितलं ना किती मस्तपैकी असा रात्रीच्या जेवणाचा बेत झाला. डाळ भात आणि अंड्याचे आणि कांद्याचे भजे एकदम मस्त असे दोन्ही पण भजे छान झालते. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. शिवाय ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी अंड्याचे आणि कांद्याचे भजीची रेसिपी सुद्धा बहुतेक दाखवलेली आहे. चला तर जेवण करतो आणि हा व्हिडिओ इथं संपते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चला, तोपर्यंत बाय बाय.